जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर हे गीत आपण ऐकलं असेल मंडळी. परंतु आता ईश्वराच्या रूपात, ईश्वराच्या ऐवजी आपण फळ देतो रे न्यायाधीश हा शब्द असेल मंडळी. हा विश्वास हल्ली महाराष्ट्राला आला आहे. अनेक लोकांच्या कमेंट्स येत आहेत ठाकरेंच्या बाजूने. मंडळी, शिवसेना केसकडे फक्त महाराष्ट्रच नाही तर अख्ख्या देशाचं या केसकडे लक्ष लागलं आहे. पुढे ऐका, आज विषय अतिशय महत्वाचा आहे. बातमी ठाकरे समर्थकांसाठी आनंदाची आहे. लक्षात घ्या, हा निकाल फक्त शिवसेनेचा निकाल नसेल, हा भारताच्या लोकशाहीचा विजय असेल हे लक्षात घ्या. निकाल जरी अजून लागलेला नाही तरी सांगतोय तुम्हाला, फक्त ठाकरेच जिंकणार नाही मंडळी, तर विश्वास नावाच्या शब्दाचा या देशात सन्मान होईल पुन्हा नव्याने, हे लक्षात घ्या. जर सर्वोच्च न्यायालयाने ठाकरे गटाच्या बाजूने निर्णय दिला तर केवळ एका पक्षाचा वाद संपणार नाही, तर भविष्यात कोणत्याही पक्षात सत्तेच्या जोरावर बंड करून मूळ पक्षावर ताबा मिळवण्याचा मार्ग कायमचा कठीण होईल. लक्षात घ्या. म्हणूनच ही सुनावणी आणि हा निकाल ऐतिहासिक ठरणार आहे. आज माहिती आणि विश्लेषण अतिशय इंटरेस्टिंग आहे, महत्वाचं आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार, मी रिनेश रंजन. आपण पाहतात बातम्यांची बातमी. मंडळी, आज या महत्वाच्या व्हिडिओत पुढे जाण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब, लाईक करून घ्या. आणि विषय जर का तुम्हाला आवडला तर सगळ्यात शेवटी एक आठवण ठेवाल, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. मंडळी, काल सर्वोच्च न्यायालयात शिवसेना प्रकरणाची सुनावणी झाली आणि या सुनावणीत काही असे मुद्दे समोर आले जे प्रत्येक नागरिकाने आज समजून घ्यायला पाहिजे. कारण प्रश्न विश्वासाचा आहे, प्रश्न दगा फटक्याचा आहे, प्रश्न धोकाधडीचा आहे. लक्षात घ्या, ही केवळ उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यातील लढाई नाही मंडळी. ही लढाई आता मोठी झालेली आहे. ही लढाई आहे राजकीय पक्षाचा खरा मालक कोण, आमदार की पक्ष संघटना. आणि या प्रश्नाचं उत्तर भविष्यात भारताच्या राजकारणाची दिशा ठरवू शकतं. लक्षात घ्या, हे सडलेलं कुजलेलं महाराष्ट्रातलं जे राजकारण आहे त्याला आळा बसू शकतो. लक्षात घ्या मंडळी, काल कोर्टात नेमकं काय घडलं बघा. ठाकरे गटाचे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल साहेब यांनी अत्यंत ठाम भूमिका मांडली. त्यांनी न्यायालयाला सांगितलं, राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे दोन वेगवेगळे घटक आहेत. आमदार निवडून येतात, पण पक्षाची स्थापना कार्यकर्ते करतात. संघटना आणि पक्षघटना यावर तो सगळा स्ट्रक्चर ते उभं असतं. म्हणून केवळ जास्त आमदार आहेत म्हणून त्या गटाला मूळ पक्ष म्हणता येणार नाही. सिब्बल यांनी युक्तिवाद केला की निवडणूक आयोगाने ज्या आधारावर निर्णय दिला होता तो निर्णय लोकशाहीच्या मूलभूत तत्वांशी विसंगत आहे. हे वाक्य महत्वाचं आहे. लक्षात घ्या, कारण जर फक्त आमदारांची संख्या महत्वाची ठरवली तर मग काय, कोणत्याही पक्षात काही आमदार फोडा, तोडा, पळवा आणि बहुमत दाखवा आणि मूळ पक्षच ताब्यात घ्या, अशी धोकादायक परंपरा या देशात सुरू होईल. हा महत्वाचा युक्तिवाद न्यायाधीशांनी देखील जातीने ऐकून घेतला, हे लक्षात घ्या. ही जमेची बाजू आहे ठाकरेंची. न्यायालयाने काय निरीक्षण केलं बघा, हे अतिशय महत्वाचं आहे. लक्षपूर्वक ऐका. सुनावणी दरम्यान न्यायालयाने अत्यंत महत्वाचा प्रश्न विचारला. राजकीय पक्षांनी अंतर्गत लोकशाही पाळलीच पाहिजे ना, हे महत्वाचं विधान न्यायाधीशांनी केलं. हा प्रश्न साधा वाटला पण त्यामागे मोठा अर्थ दडलेला आहे. त्यामागे निकालाचं गमक आहे हे लक्षात घ्या, गुपित आहे हे लक्षात घ्या. न्यायालय हे समजून घेत आहे की पक्ष म्हणजे आमदारांचा गट नाही, पक्ष म्हणजे संघटना, घटना, कार्यकर्ते आणि लोकांचा विश्वास. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाकडे केवळ आकड्यांच्या नजरेतून पाहता येणार नाही. प्रेक्षकांसाठी अधिकृत सूचना देखील आहे या माध्यमातून मंडळी. आता एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्या. सोशल मीडियावर अनेक जण निकाल लागला, ठाकरे जिंकले, शिंदे जिंकले अशा पोस्ट टाकत आहेत. माझ्याही चॅनल खाली अतिशय सकारात्मक कमेंट्स येत आहेत. माझ्याच चॅनल खाली नाही, अख्ख्या महाराष्ट्रात जे न्यूज चॅनल असतील त्यांच्या चॅनल खाली. आणि प्रचंड प्रमाणात लोक ठाकरेंच्या बाजूने कमेंट्स करतायत. त्यामागे काय विषय आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल मंडळी. परंतु अजून अंतिम निकाल लागलेला नाही, सुनावणी सुरू आहे.
दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकले जात आहे हे महत्वाचं आहे. आणि फक्त ठाकरे समर्थकांसाठी आनंदाची बातमी ही आहे की गेल्या 2 वर्षांनंतर तारीख पे तारीख आता संपली. सुनावणी जलद गतीने सुरू आहे. हीच आनंदाची बातमी आहे मंडळी. येत्या काहीच दिवसात अतिशय कमी वेळात अधिकृत निर्णय सर्वोच्च न्यायालय देईल आणि तोपर्यंत कोणताही निष्कर्ष काढणे जरी योग्य नसलं तरी लोकशाहीच्या अनुषंगाने बघितलं तर आनंदच आहे लोकांना. मंडळी, हा खटला एवढा महत्वाचा का? कारण हा प्रश्न फक्त शिवसेनेचा नाही, लक्षात घ्या. उद्या कोणत्याही राज्यात कोणत्याही पक्षात जर काही आमदार फुटले तर त्यांनाही मूळ पक्षावर दावा करता येईल का, याचं उत्तर सर्वोच्च न्यायालय देणार आहे. म्हणूनच म्हटलं मी तुम्हाला, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देईल रे न्यायाधीश. म्हणून संपूर्ण देशाचं लक्ष या प्रकरणाकडे लागलंय मंडळी. मित्रांनो, जर सर्वोच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की पक्षाची खरी ओळख ही त्यांची संघटना असते, पक्ष घटना असते आणि मूळ नेतृत्व काय आहे, कोण आहे यावर ते ठरतं, तर हा निर्णय केवळ उद्धव ठाकरे यांच्यासाठी विजय ठरणार नाही, लक्षात घ्या. तो भारताच्या लोकशाहीसाठी एक मजबूत संदेश ठरेल, फक्त ठाकरेंसाठीच नव्हे, हे मला म्हणायचं आहे. कारण त्यानंतर केवळ सत्तेच्या जोरावर आमदार फोडून मूळ पक्षावर दावा करण्यापूर्वी कोणताही बंडखोर गुवाहाटी, सुरत सहित सगळे जे काय असेल ते पडून जाणारे 100 वेळा विचार करतील, लक्षात घ्या. आणि म्हणूनच या प्रकरणाचा निकाल हा फक्त एका पक्षाचा निकाल नसेल, तो भारताच्या लोकशाहीचा पुढचा अध्याय लिहिणारा ऐतिहासिक निर्णय ठरू शकतो, लक्षात घ्या मंडळी. तुमचं मत काय आहे ते कमेंटमध्ये नक्कीच लिहा. भारताच्या राजकारणाची दिशा बदलू शकते का या निकालाने? कमेंटमध्ये नक्की सांगा मंडळी. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तुम्हाला ठाऊक असेल, ज्याप्रमाणे पोलिसांवरती लोक आरोप करतात की अपराध का वाढतो, गुन्हेगारी का वाढते, लफुटशाही का वाढते, तर त्याला कारण पोलीस आहेत, हे अनेकांचं म्हणणं आहे. कारण काय करतात की पोलीस दोन्ही बाजूंकडून पैसे खातात, हे तर जगजाहीर आहे, हे काय नव्याने सांगण्याची गरज नाही. जो तक्रार करता असतो त्याला वाटतं माझ्या तक्रारीचं काहीतरी झालं पाहिजे म्हणून तो पैसे देतो, लाचलुचपत देतो, आणि आरोपीला वाटतं मी वाचलो पाहिजे म्हणून तो लाचलुचपत देतो. पोलिसांचा दोन्ही बाजूने फायदा आहे मंडळी, लक्षात घ्या. आता माझ्याकडे एखाद्या केसचा पुरावा, असे अनेक पुरावे सापडू शकतात आपल्याला, पण ती जगजाहीरच गोष्ट आहे ना. त्यामुळे काय होतं मंडळी की आरोपीला जर का स्थानिक ठाण्यातूनच सोडून दिलं तर मग त्यांची हिंमत वाढते. त्याचप्रमाणे समांतर हा निकाल आहे मंडळी. जर का न्यायालयाने फार अतिशय कटाक्ष ठेवून अतिशय काळजीपूर्वक निकाल दिला तर पुढे असे गुन्हे घडू शकत नाही. कारण हा लोकशाहीचा प्रश्न आहे, लोकशाहीच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे, विश्वासाचा प्रश्न आहे मंडळी. विश्वास हा त्या कुण्या नेत्यांचा नव्हे, विश्वास मतदारांचा. जो तळागाळातला मतदार आहे, जो चांद्यापासून बांद्यापर्यंत वेगवेगळ्या खेडोपाडी ग्रामीण भागात पसरलेला आहे, त्या मतदारांना बॅनर दिसतात हो फक्त. अनेक मतदारांनी बाळासाहेब ठाकरेंना पाहिलं नाही साक्षात असं पुढे. अनेकांनी त्यांच्या सभेत बसून भाषण देखील ऐकलं नाही असेही आहेत, पण त्यांच्यावरती भक्ती आहे हे लक्षात घ्या. आवश्यक नसतं की प्रत्येकाने राहुल गांधीला जवळून बघणं, नरेंद्र मोदीजींना जवळून बघणं, उद्धव ठाकरे साहेबांना जवळून बघणं. काहींना योग येतात, पण काही असेही भक्त असतात मंडळी, असेही समर्थक असतात की ते आयुष्यभर त्यांच्याशी कधी भेटगाठ होत नाही, पण ते विश्वास ठेवतात, भक्ती ठेवतात, श्रद्धा ठेवतात मंडळी. भक्ती हा शब्द थोडा चुकीचा ठरेल, विश्वास हा शब्द इथे योग्य राहील मंडळी. तर हा खटला जो आहे ऐतिहासिक आहे. आणि मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितल्याप्रमाणे प्रल्हाद शिंदेचं ते गाणं आहे, जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. आता ईश्वराच्या रूपात न्यायाधीशांना लोक बघणार आहेत. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे न्यायाधीश, असं म्हणून ठाकरे समर्थक आनंद व्यक्त करतील. येत्या काहीच दिवसात निकाल लागला तर शिवसेना ही ठाकरेंचीच ठरणार. तुम्ही एक गोष्ट नमूद केली असेल की कपिल सिब्बल साहेबांनी ज्या प्रकारे युक्तिवाद केला तो न्यायाधीशांनी ऐकून घेतला आणि त्यावर टिप्पणी सुद्धा केली. हीच जमेची बाजू आहे. निकाल ठाकरेंच्या बाजूने लागेल अशी आशा सगळ्यांना आहे मंडळी. पण त्याहीपेक्षा ठाकरे असो, एकनाथ शिंदे असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, भाजप असो, कुठलाही समाजवादी पक्ष असो, विषय तो नाही. विषय आहे विश्वासाचा, विषय आहे लोकशाहीचा. त्यामुळे हा निकाल सकारात्मक लागणे
आवश्यक आहे, अशी लोकांची महाराष्ट्राची इच्छा आहे. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा मंडळी. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जाऊ द्या, व्हायरल करा आणि भरभरून कमेंट ठोका. पुन्हा भेटूच, तोपर्यंत नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र.